साहेब, मी या गावातला रणजित देशमुख. आमचं गाव लेंडी धरणात गेलं आहे. तर आमच्या घरी आमच्या आजोबाला 100 एकर जमीन होती. तर आता आम्ही 100 गुंठ्यावर आलेलो आहे. माझं MA BEd शिक्षण झालं आहे. 5 वर्ष संस्थेवर मी काम केलो. पैशाच्या अभावी मला संस्था चालक अप्रूव्हल काढला नाही. एकतर मला शेत जमीन विकून देण्यासाठी शेती राहिली नाही. हाय ती जमीन धरणात गेली आणि जी वर होती धरणाच्या अगोदर आजोबांना विकून टाकण्यात आलं. आलो आता आम्ही डब घ्यायला. असले सोन्यासारखे वाडे सोडून देऊन आम्ही आता शेतात 4 पत्र्याच्या घरावर आम्ही बसलो. आमचं उदरनिर्वाह देखील वर्षाला चलायसारखं राहिलं नाही. आजोबाच्या काळात आम्ही पलंगावर बसून खाणारे माणसं आता स्वतः काम केलं तरी बी आमचं घर चालत नाही. आता राजकारणाचं बघलं, अशोक चव्हाणच्या वडिलांच्या हातानं 40 वर्षाखाली ज्यावेळेस आमचा जन्म झाला होता त्यावेळेस त्यांच्या हातानं नारळ फुटलेला होता. तुम्हाला सांगतो त्या टाईममध्ये बघा 40च्या भावामध्ये काहीतरी आमच्या